जागतिक आदिवासी दिनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्यात यावी, होणाऱ्या गर्दीचं योग्य नियोजन करण्यात यावं अशी मागणी अकोले तालुका सजग नागरिक आणि ग्राहक पंचायत यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। आदिवासी दिनाच्या निमित्ताने अकोले शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून हा सण मोठ्या शक्ती प्रदर्शनाने साजरा करण्याची तयारी दिसत असल्याने त्यास आमचा कोणाचाही विरोध नाही, परंतु शहरात चालू असलेल्या अनेक कामांमुळे शहरामध्ये तासनतास वाहतूक जाम होत आहे। फक्त अकोले शहरामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 15,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी मागणी सजग नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे। हे निवेदन तहसीलदार अकोले, उपविभागीय अधिकारी अकोले पोलीस स्टेशन, गट विकास अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलं आहे। अकोले तालुका सजग नागरिक मंच, ग्राहक पंचायत आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे प्रांत आदरणीय शैलेजी हिंगे साहेब यांना एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनाचा आशय असा आहे की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे आणि अकोले तालुक्यामध्ये सगळेजण अत्यंत आनंदाने उत्साहानं तो साजरा करत असतात। गेल्या अनेक वर्षाची ती परंपरा राहिलेली आहे। आमचा त्याला कोणत्या प्रकारचा विरोध नाही, उलट आम्ही दरवर्षी आदिवासी दिनामध्ये सहभाग घेऊन आदिवासी बांधवांना दरवर्षी शुभेच्छा देत असतो, उद्याही पण देणार आहोत। परंतु त्या अनुषंगाने काही प्रश्न मागच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने निर्माण झालेत की अकोले शहरामध्ये प्रचंड ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे। अकोले शहरात अनेक विकास कामं चालू आहेत आणि अकोले शहराच्या कॅम्पसमध्ये, अकोले शहराच्या प्रिमायसेसमध्ये जवळपास 15 ते 20 हजार विद्यार्थी इंग्लिश मीडियम असेल, मराठी मुलांची शाळा असेल, कॉलेज असेल, महाविद्यालय असेल, अगस्त्य विद्यालय अशा वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये 20,000 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यामध्ये जवळपास 100 ते 125 बस या विद्यार्थ्यांना सकाळी 11ला घेऊन येतात, दुपारी 4च्या दरम्यान सोडतात। आणि म्हणून आत्ता सध्या सुद्धा अकोले शहरामध्ये किरकोळ जरी कामावरून जर एखादी समस्या निर्माण झाली तर तासनतास त्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा निर्माण होत असतो। आणि म्हणून आमची मागणी एकच आहे की लहान लहान मुलं त्या बसमध्ये मोठ्या संख्येने असतात। जर उद्या मिरवणुकीमध्ये त्या बस थांबल्या तर मुलांच्या आरोग्यावर आणि काही विपरीत घडू नये, म्हणजे काळाच्या पोटात काय दडले आम्हाला माहीत नाही, पण विपरीत घडू नये अशी आमची मागणी आहे। म्हणून आमची मागणी अशी आहे की प्रांतसाहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरापुरतं फक्त म्हणतो आम्ही, अकोले शहराच्या प्रिमायसेसमधल्या सगळ्या शाळा, सगळी महाविद्यालय आपण 1 दिवसाकरता बंद करावीत, जेणेकरून अकोले शहरामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुकीला विस्कळीतपणा येऊ नये। कारण 9 ऑगस्ट नुसता आदिवासी दिन नाही तर क्रांती दिवस पण आहे आणि या दिवशी नगर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा हजारो पर्यटक अकोले शहरात येत असतात। त्यांनाही कोणत्या प्रकारचा अडचण बाधा होऊ नये अशी माफक अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केली आहेत आणि प्रांतसाहेबांनी अगदी गांभीर्यानं ती गोष्ट घेतलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनावरचा सुद्धा ट्रेस या निमित्ताने कमी होणार आहे, एवढं त्या निमित्तानं सांगतो। आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले।